मंदिर में एक प्रेम पुजारी आया। नमस्कार, जय गुरुदेव. सर्वप्रथम दिवाळीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आजपर्यंत माझे पप्पा श्री मोहन पांडुरंग चांदवले, इंदापूर, रायगड यांच्या वतीने आपण 14 भागांमध्ये विविध अनुभव ऐकले. साधनेमध्ये सातत्य असणे आवश्यक आहे, तेव्हाच प्रत्येकालाच विविध अनुभव येऊ शकतात. म्हणून साधना आवश्यक आहे, तेव्हाच साध्य प्राप्त होऊ शकेल. आज हा 15वा भाग, या पर्वाचा शेवटचा भाग असेल. त्यानंतर आपण थोडे थांबणार आहोत. साधारणपणे 2002 मध्ये माणगावहून 4 व्यक्ती आल्या. एक व्यक्ती पारमार्थिक क्षेत्रात पुढे गेलेली होती, अनुभव साक्षात्कार घेतलेली होती. त्यांना असा अनुभव आला की घरातून निघताना घेतलेला मंत्र लक्षात न येता श्री गुरुदेव दत्त असे नाम घेतच ध्यान केंद्रावर पोहोचले. खूप पायरी चढताच त्यांना स्वतःच तो मंत्र आठवला. अर्थात ती व्यक्ती म्हणाली, साक्षात दत्ताचे ठाणे आहे, म्हणून याचा त्यांना प्रत्यय आला. 2001 मध्ये इंदापूर येथील गुजराती बंधू भगिनींनी श्रीकृष्ण मंदिरात भागवत सप्ताह आयोजित केला होता. समाप्तीचे वेळी आमच्या सौने शिरावर सिद्धयोग ध्यानाचा प्रथम ग्रंथ घेऊन सप्ताहातील गुरुजींना आणि इतर मंडळीसह भक्तगण यांनी प्रवेश केला. गुरुजींच्या चेहऱ्यावर आनंद, आश्चर्य दिसत होते. नाविन्य शांती वाटत होती. यामागे महायोग यांची शक्ती तेथे कार्यरत होती. गुरुजी म्हणाले, बाबांच्या आश्रमात मी गेलो होतो, पुन्हा कधीतरी सवडीने जरूर येईन. आश्रमात आरती आणि ध्यान व प्रसादाचा कार्यक्रम झाला. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा एक अभंग असाही आहे. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्वपुण्ये. ईश्वराकडे जाण्यासाठी वाटचाल करणे, साधना करणे सुरुवातीस उत्साही आणि सुलभ असले तरी पूर्वकर्म आणि पुण्य असल्याखेरीज ईश्वरच त्या साधकाला साधनेपासून, वाटचालीपासून परावृत्त करतो. हेच खरे सत्य आहे. याचे कारण म्हणजे बरेच साधक आले आणि थोड्याच दिवसात निघून गेले. त्याची कारणे वेगवेगळी होती. कोणाला ध्यानामध्ये काही वेगळे दिसत होते, कोणाची साधनेत अतिघाई होती, कोणाला झोप लागत होती, मेंदूच्या विविध क्रिया होत्या, तर कोणाला अतिशय उत्तम ध्यानसुद्धा लागत होते. परंतु कारणे वेगवेगळी असताना सुद्धा कदाचित तुकाराम महाराजांच्या वरील अभंगाप्रमाणे त्यांचे सातत्य राहू शकले नाही. नित्यानंद बाबांनी वेगळ्या स्वरूपात येऊन वेगळा मंत्र दिला असताना सुद्धा सगळे मंत्र बाजूला होऊन ओम गुरुदेव दत्त हा मंत्र मला आवडू लागला. माझे मलाही कळत नव्हते, परंतु नंतर वाचनात आले की बाबांनी हा मंत्र अनेक साधकांना दिला होता. तो मला अचानक आवडू लागला. श्री अन्नपूर्णा ट्रस्टचे महंत गोस्वामी त्रिभुवन पुरी काशी एकदा कल्याण येथील गुरुदेव मठातून दत्त जयंती आटपून जात असताना त्यांची गाडी इंदापूरला अचानक पंक्चर झाली. मी त्यांच्याकडे गेलो. त्यांना आश्रमात येण्याची विनंती केली. तेव्हा स्वतः महाराज चला म्हणत केंद्रात आले. भंडारा, अन्न कधीही कमी पडणार नाही असा आशीर्वाद दिला. 13 जानेवारी 2002 श्री महंत दिगंबर महाराज, श्री क्षेत्र माहुरगड, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा, भगवी वस्त्रे असे दाढीवाले बाबा घरी दारात उभे होते. आत आले, आशीर्वाद दिला. 13 सप्टेंबर 2002 मध्ये माझी मोठी मुलगी सौ पूनम, तिच्याकडून आम्ही दवाखान्यात जात असताना पुण्यातील श्री घारे काका यांची भेट झाली. त्यांनी साधना व येणारे महंत साधू
तसेच साधक अनुभव सांगतात. ते म्हणाले, हजारो वर्षापूर्वींची तपश्चर्या आहे. तुमच्या सानिध्यात येणाऱ्या व्यक्तीचे सार्थक होईल. तुम्ही परीस आहात. साधना अखंड ठेवावी. दवाखान्यात जाण्याचे कारण त्यांना सांगताच त्यांनी 4 योगासने दाखवून करण्यास सांगितली, ज्यामुळे कंबर, मानदुखी व कंप कमी होईल. सन 2003 पासून प्रगती, अनेक साधू संतांची भेट होईल असेही त्यांनी सांगितले. 16 सप्टेंबर 2002 रोजी स्फटिकांची माळ श्री सद्गुरू जंगली महाराज यांच्या समाधीवर ठेवून गळ्यात घातली आणि शारीरिक व्याधींवर थोडा आधार वाटू लागला. साधना ध्यानमध्ये प्रगती झाली. यानंतर इतर विचार नाहीसे होत आहेत. स्फटिकासारखे बिंदू कधी कोठेही दिसत आहेत. कंबर, पाठ दुखणे, मान दुखण्याचे प्रमाण कमी झाले. हाताच्या बोटातून नखाखालून काहीतरी बाहेर पडल्याची वेगळीच जाणीव होत होती. एकदा भारतीय सनातनांकडून सत्कार करण्यात आला. ध्यान व सिद्धयोगाचे महत्त्व त्यांना सांगितले. एक साधक घरी येऊन म्हणाले, मला जे पाहिजे ते मिळाले. गुरुवारी येऊन त्यांनी अनुभव घेतला आणि केंद्रात येऊ लागले. नामदेव पुण्यतिथी 2006 ऑगस्ट रोजी इंदापूर येथील नामदेव मंदिरात आध्यात्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेली व्यक्ती म्हणून सत्कार करण्यात आला. एकदा प्रजापती ब्रह्मकुमारी पंथाचे साधकांची 20 एप्रिल 2003 रोजी भेट झाली. अध्यात्म व चर्चा झाली. सहज योग, सिद्ध योग यावर चर्चा झाली. ते म्हणाले, सर्व ईश्वरीय शांती आहे. आमची बॅटरी येथे चार्ज झाली. आम्हाला येथून आत्मानंद मिळाला. 8 डिसेंबर 2003 दत्त जयंतीचा कार्यक्रम आश्रमात चालू असताना अचानक एक कुत्रा येऊन मला स्पर्श करू लागला. प्रसाद घेऊन शांत बसला आणि निघून गेला. त्यानंतर दर गुरुवारी कुत्रा येऊन माझ्यासमोर बसू लागला. 24 जून 2006 रोजी दमण येथे गेलो असता गुरुमाई यांचे आश्रमात जाण्याचा योग आला. ध्यान केले. जमलेल्या साधकांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली आणि त्यांना सुद्धा समाधान लाभले. अशा पद्धतीने मी साधना करत गेलो. अनुभव येत गेले आणि माझ्या सानिध्यात आलेल्या विविध साधकांना सद्गुरू कृपेने अनुभव येत गेले. हाच आत्मानंद आहे. हाच परमानंद आहे. म्हणून सर्व गुरुभक्ती करणाऱ्या साधकांना एकच विनंती की आपली साधना सातत्याने चालू ठेवा. अनुभव येत राहतील. आत्मानंद घ्या, घेत राहा. जय गुरुदेव. अशा पद्धतीने 15 भागांमध्ये सुरू झालेले हे पर्व आज या ठिकाणी संपन्न होत आहे. सगळ्यांना अनुभव येत राहतील. जरूर सगळ्यांनी आनंद घेऊया आणि गुरुकृपेमुळे ही आम्हाला संधी मिळालेली आहे. जय गुरुदेव. मंदिर में